नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण एक नवीन पदार्थ करणार आहोत। हा पदार्थ झटपट कसा करायचा ते बघूया। तर वाळवणाचे पदार्थ चालू आहेत, सगळीकडे वाळवण चालू आहे। तर मिरची भरणे हा प्रकार सगळीकडे चालू आहे, म्हणजे सांडगी मिरची भरणं हा प्रकार सगळीकडे आता चालू आहे आणि गृहिणी त्यामध्ये व्यस्त आहेत। पण बऱ्याचशा गृहिणी या ऑफिसला जातात आणि त्यांच्याकडे मिरच्या भरण्या इतका वेळ नसतो, तर त्यांच्यासाठी हा खास पदार्थ आहे। तर तुम्ही कदाचित ओळखला असाल, तर हे आहेत मिरचीचे सांडगे। मग हे मिरचीचे सांडगे कसे करायचे ते आपण आज बघूया। आम्ही आगरी लोक आगोटीची तयार करायला सुरुवात करतो। तर आगोटीची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे, मिरच्या सुद्धा भरून झालेल्या आहेत। मिरच्या आणल्या होत्या, त्याच्यातल्या ह्या अशा छोट्या छोट्या मिरच्या राहिलेल्या आहेत। तर मैत्रिणी, याच्यापासून एक आपण रेसिपी करणार आहोत। कधी काय होतं, काही गृहिणी या कामाला असतात, ऑफिसला जातात, त्यांच्याकडे वेळ नसतो, परंतु त्यांना सांडगी मिरची करायची असते। तर ही सांडगी मिरची करायला साधारणतः अर्धा तास तरी लागतो, अर्धा किलो मिरच्यांना। मग ह्या अर्धा किलो मिरच्या करण्यासाठी अर्धा तास त्यांच्याकडे नसतो। मग अशा वेळेस काय करावे ते आज आपण बघणार आहोत। तर वळूया आपल्या रेसिपीकडे, मिरचीचे सांडगे। तर हा एक खूप साधा आणि सोपा असा प्रकार आहे। तर मी सांडगी मिरची भरायला या मिरच्या आणल्या होत्या, त्याच्यातल्या छोट्या मिरच्या राहिलेल्या आहेत। तर त्या मिरच्यांपासूनच आज आपण मिरचीचे सांडगे करणार आहोत। ह्या मिरच्या खूप छोट्या आहेत आणि त्या व्यवस्थित भरता देखील येत नाहीत आणि सुकवल्या तर ते खूप छोट्या होऊन जातात। त्या सुद्धा खायला खूप छान लागतात। पण आज आपण ह्यापासूनच मिरचीचे सांडगे करणार आहोत, म्हणजे या छोट्या मिरच्या भरायचं टेन्शन येणार नाही की ह्या भरायला खूप वेळ लागतो। तर आता ह्या मिरच्यांचं आपण काय करायचं ते बघूया। मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे, अजिबात पाण्याचा अंश नाहीये त्याच्यात। मिक्सरचं भांड घेऊया आणि त्या भांड्यामध्ये या मिरच्या घालून घेऊया। मिरचीचे देठ काढून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण राई डाळ घालूया। तर या जवळजवळ एक मिक्सरचं भांड भरलंय, म्हणजे एक मोठी वाटी भरेल इतक्या मिरच्या आहेत। तर आपण त्यामध्ये 2 चमचे राई डाळ घालणार आहोत। तुमच्याकडे राई डाळ नसेल तर तुम्ही त्यामध्ये राई घातली तरी सुद्धा चालेल। 1 चमचा मेथी डाळ घालूया। मेथी डाळ घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे। तर ह्या थोड्याशा खारट खारटच चांगल्या लागतात, म्हणून यामध्ये मी 1.5 चमचा मीठ घालणार आहे। आणि या मिरच्यांमध्ये मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम देखील करतं। आता आपण सांडगे करणार आहोत, त्याला बाइंडिंगचं काम देखील हे मीठ करतं। आता चवीनुसार त्यामध्ये आपण हिंग घालूया। तेथे मी 1 चमचा हिंग घातलेला आहे आणि हिंग ह्या रेसिपीमध्ये कंपल्सरी आहे, तुम्ही स्किप नाही करायचं, कारण हिंगामुळे याला खूप छान सुवास येतो। मी जिरेपूड 1 चमचा घातली आहे, 1 चमचा धनेपूड, अर्ध्या लिंबाचा रस आणि बाइंडिंगसाठी आपण 1 चमचा बेसन घालणार आहोत। पण बेसन घातल्याने अजून छान बाइंडिंग येते। आता हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेते। तर हे मिक्सरला आपण बारीक करून घेतलंय, हे बघा, असं जाडबरडच वाटून घ्यायचं आहे। आता एक पराती घेऊन त्यामध्ये आपण सांडगे घालूया। तुमच्याकडे प्लास्टिक असेल, प्लास्टिकवर घातलं तरी सुद्धा चालेल। जसे आपण डाळीचे सांडगे घालतो किंवा सुरणाचे घालतो त्याप्रमाणेच घालत जायचं आहे। तर आता मी हे सर्व सांडगे घालून घेते। सांडगे घालून झालेले आहेत। मिक्सरच्या भांड्याला जे काय लागलेलं आहे ते सर्व काढून घेऊन, तर अशा प्रकारे मंडळी सांडगे परातीमध्ये घालून झालेले आहेत। तर आता हे कडक उन्हामध्ये वाळवायचे आहेत। तर आता हे मी उन्हात वाळायला ठेवते। साधारणतः 4 ते 5 दिवस हे सांडगे वाळायला लागतात। तर मंडळी 4-5 दिवस मिरचीचे सांडगे उन्हात टाकले
5 ऊनं दिली तेव्हा ते चांगले खटखटीत सुकले। तुम्ही बघू शकता, आवाजावरून तुम्हाला समजेलच किती खटखटीत आहेत ते। आता हे पूर्णतः सुकलेले आहेत, यांना आपण कसं स्टोअर करायचं, तर त्यांना आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे। बरणी भरताना कोरडी आणि स्वच्छ केलेली असावी। कोरड्या बरणीमध्ये हवाबंद भरून ठेवायचं, म्हणजेच बरणीला झाकण घट्ट लावायचं आहे। हे सांडगे वर्षभर असेच खटखटीत सुकलेले राहतात, नरम पडत नाही। खरोखर मंडळी, ज्या महिला कामासाठी बाहेर जातात त्यांच्याकडे सांडगी मिरची भरण्यासाठी बिलकुल वेळ नसतो, तर झटपट मिरची भरायची असेल किंवा झटपट मिरची सारखाच एखादा पदार्थ करायचा असेल तर हे मिरचीचे सांडगे हा उत्तम पर्याय आहे आणि नक्कीच करून बघा। खूप चांगला आणि कमीत कमी वेळामध्ये होणारा पदार्थ आहे। हा पदार्थ तुम्ही वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता। कधी कधी तुम्ही ऑफिसला जाताना तुमच्या टिफिनसाठी सुद्धा नेऊ शकता। तोंड लावण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। तर अशा प्रकारे मंडळी मिरचीचे सांडगे तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।